त्यांचा प्रचाराला बाकी विकासाचा एक तरी त्यांचा मुद्दा आहे का विचारा. विकासाचा त्यांचा मुद्दा एकही नाही. ते फक्त राणे साहेबांवर टीका करतात, मोदी साहेबांवर टीका करतात आणि अमित शहावर टीका करतात. तुम्ही कुठलाही पेपर बघा, ते ह्या 3 गोष्टीत करतात. आता काय टीका करतात, तर संविधान त्या धोक्यात आलेलं आहे. अरे इतकी वर्ष भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाप्रमाणे काम करायला लागल्यानंतर किती वेळा घटना बदलल्या हो. 80 वेळा घटना यांच्या काळात बदलली. मग संविधान कोणी धोक्यात आणलंय? संविधान आम्ही जर जे आणलंय ना संविधान, आणि आम्ही संविधानाचा आदर करणारे आहोत, त्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ज्या ठिकाणी पदस्पर्श झाला किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांचं कर्तृत्व आहे त्या सगळ्या 5 ठिकाणी यांनी त्या ठिकाणी स्मारकं उभारली आहेत. दुसरं म्हणजे 26 नोव्हेंबरचा संविधान दिन हे भारतीय जनता पार्टी मोदी साहेबांनी सुरू केलं आहे. कोणीतरी एकाने केलं आहे का यांनी संविधान दिन? त्यामुळे संविधानाला धोका आहे हा त्यांचा केवळ अपप्रचार आहे. मला असं वाटतं संविधानाचा धोका करून या आपल्या जे आंबेडकर प्रेमी जनता आहे किंवा त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी जे गावागावातले लोक आहेत त्यांना दिशाभूल करण्याचं काम करतायत. त्यामुळे हा एक प्रचार आपण खोडून काढला पाहिजे. संविधान भारतीय जनता पार्टीमुळे धोक्यात नाही. आणखीन एक तुम्हाला संविधानाची कशी पायमल्ली केली आणि दाखवतो. इंदिरा गांधीचा पराभव झाला 75च्या नंतर, 75च्या आणीबाणीनंतर निवडणूक झाला त्याच्यात. पण 75च्या निवडणुकीमध्ये त्याच्या आधी त्यांचं काय त्यांनी आणीबाणी लावली, तर त्यांना हायकोर्टाने 6 वर्षासाठी बंदी घातली. 6 वर्षासाठी बंदी घातली. तर हे जे कृत्य हायकोर्टाचं आहे ते त्यांनी बहुमताच्या जोरावर त्यांनी परत आपलं कायम केलं, पंतप्रधानपदी कायम राहिले. हे संविधानामध्ये घटनेमध्ये बदल करून केलेला आहे. मग हा घटना बदल कोण करतंय? त्यामुळे हा घटना बदलाचा विषय आहे, हा काढून टाकावा. त्यांना प्रत्युत्तर आपण दिलं पाहिजे. दुसरा त्यांचा नेहमीचा विषय बेरोजगारी आणि महागाई. आपण इतर सगळ्या देशातल्या वस्तूंचे दर पाहावेत, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या देशांचे वस्तूंचे दर पाहावेत आणि आपल्या देशातले दर पाहावेत. खरोखर आपल्या देशामध्ये एवढे दर कमी आहेत, म्हणजे दर आहेत ते आता जास्ती असतील, पण ह्या सगळ्या कोविडच्या काळामध्ये जगामध्ये मंदीचं सावट आलेलं असताना एवढ्या दरांमध्ये सुद्धा देणं हे सुद्धा सोपी गोष्ट नाही. कारण जी गोष्ट आपल्या चौपट 5पट पाकिस्तानमध्ये, श्रीलंकेमध्ये, बांगलादेशामध्ये विकली जाते ती आपल्याकडे फार स्वस्त आहे त्यांच्या तुलनेनं असं म्हणायला पाहिजे. आणि हे सगळं सोडा, मोदींची जी प्रतिमा जगात झाली त्याचा आपण काय विचारच करत नाही. आज जगामध्ये जे जे भारतीय आहेत त्यांना आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. का वाटतो अभिमान? कारण मोदींना तिथे वजन आहे, मोदींचा तिथे शब्द मानला जातो आणि म्हणूनच मोदींच्या बद्दल सगळ्या देशांमध्ये आदर आहे आणि ह्यासाठीच मोदींना आदर आहे आणि मोदींना मान आहे. आपण हे सगळं विचारतो. आपले राणे साहेब हे मोदींचे अत्यंत विश्वासू त्यांचे सहकारी मंत्रिमंडळातले आहेत. आपण त्यांना ते खातं दिलंय. आता विनायक राऊतने काल बोलले एवढं सूक्ष्म, आम्हाला वाटतं ठाकरे बोलतात ना, म्हणजे आपण त्यांनी पातळी सोडलेली आहे. आदित्य ठाकरे काय, उद्धव ठाकरे काय आणि त्याच्यावर तरी संजय राऊत सगळ्यांनी पातळी सोडलेली आहे बोलण्याची. आणि म्हणून त्यांना तोंडी न लागणं, त्यांचा आपण म्हणतो ना त्यांचा अनुलेखाने त्यांना दुर्लक्षच करणं, जनताच त्यांना धडा देईल एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. प्रचाराचा आता शेवटचा टप्पा आहे. घरोघर प्रचार करणे हे आपलं तंत्र आहे. 1 राऊंड 2 राऊंड अनेक ठिकाणी 1 राऊंड झाले, 2 राऊंड सुद्धा अनेक ठिकाणी झालेत. 3 राऊंड व्हायला पाहिजे असं परवा विनोदजी तावडे यांनी सुद्धा सांगितलंय संघटनात्मक. आणि म्हणून आपलं काम आपण करत राहू. त्यांना काय बोलायचं ते बोलू दे एवढंच आपण या निमित्ताने सांगू. आणि राणे साहेबांना प्रचंड मताने विजयी करू. मगाशी सांगितलं 2-2.5 लाख, त्याच्यापेक्षा सुद्धा आपण घेऊ शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.